आपल्या जमिनीसाठी चांगल्या शेणखताची गरज असते। शेणखतापासून वेगवेगळ्या प्रकारचे गांडूळ खत तुम्ही तयार करू शकताय, सेंद्रिय खत तयार करू शकताय। नमस्कार, मी सुनील बापू पाटोळे, राहणार चिंचवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। या ठिकाणी माझी पूर्वीची वडिलोपार्जित सुमारे 4 एकर जमीन आहे। ह्या 4 एकर जमिनीसाठी मला शेणखत आणि घरच्यासाठी दूध असं डोक्यामध्ये नियोजन घेऊन मी या दुग्ध व्यवसायाची सुरुवात 2008 मध्ये 2 गायी आणि 2 म्हशींच्या पासून सुरुवात केली। सुरुवातीपासून ह्या दुग्ध व्यवसायाचं, ह्या जनावरांचं प्रत्यक्ष पालन पोषण करण्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः वैयक्तिक करत होतो आणि कोणत्या गोष्टीमुळे जनावरांची संगोपन चांगल्या पद्धतीने होतंय याची माहिती 2008 ते 2010 ते 12 या कालावधीत आल्यामुळं मी उत्तर जनावरांची संख्या वाढवत गेलो। माझा मूळ व्यवसाय हा, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे। जनावरांच्या बाजारामधून वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या HF मध्ये आणि मुरा म्हशींच्या मध्ये या वेगवेगळ्या जातींची जनावरे खरेदी केली। 2012 पर्यंत मी प्रत्यक्ष स्वतः इथं लोकल स्थानिक कामगारांना घेऊन हा गोठा पूर्णपणे व्यवस्थित चालवत होतो आणि 2012 नंतर ह्या व्यवसायासाठी आपण एक मोठ्या प्रकारचा गोठा बांधला पाहिजे आणि त्यांना हवेशीर असं पूर्ण जनावरांना मोकळीक दिली पाहिजे, कारण जनावरांना जास्तीत जास्त हवा मिळणे हे जास्त गरजेचं आहे। 2012 नंतर मी 101 जनावरांचा गोठा बांधला। व्यवस्थापन करत असताना जनावरांना कोणत्या प्रकारचा चारा उपलब्ध करून द्यायचा आहे आणि जनावरांना कोणता चारा आपल्याला देता येतो, तर याकरिता चारा व्यवस्थापनमध्ये सर्वसाधारणपणे एक 20 किलो चारा सकाळी आणि 20 किलो चारा संध्याकाळी आपल्याला ह्या व्यवसायामधून आपण जनावरांना उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। आमच्या गोठ्यावर गेले 10 ते 15 वर्ष हिंदुस्तान फीड्सचा जे प्रॉडक्ट्स आहेत ते आम्ही वापरतोय। आपल्या गोठ्यामध्ये आपण जनावरांच्यासाठी, गायींच्यासाठी हिंदुस्तान फीड्सचं हिरा हे खाद्य गेले 2-3 वर्ष आम्ही व्यवस्थितपणे वापरतोय। त्याच्या बाबतीत, खाण्याबाबतीत जनावरांना कुठलीही अडचण नाही, त्याचा वास चांगला आहे, त्याची क्वालिटी चांगली आहे, गुणवत्ता छान आहे। याच्यामुळं आपल्याला दूध वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे। त्याचबरोबर फॅट आणि SNF मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची वृद्धी झालेली आहे। आरोग्याबाबतीत ज्यावेळी आपण विचार करतो तर जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते, परंतु हे वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे होतात त्याला बरंच कारणीभूत आपणच असतो। म्हणजे जनावरांच्या गोठ्यामध्ये हवा व्यवस्थित खेळती नसते, हवा खेळती नसल्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते। दुर्गंधी पसरल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या गोचीड, माशा यांचा प्रादुर्भाव होतो। जनावरांना ताप येण्याची शक्यता असते। जनावरांना चांगल्या प्रकारची हवा मिळाली नसल्यामुळे त्यांना ऑक्सिजन व्यवस्थित मिळू शकत नाही। तेव्हा गोठा हा स्वच्छ, हवेशीर आणि खेळती हवा असणारा असावा। दुग्ध व्यवसायाबरोबर आपल्याला दुधाचं एक उत्पादन आपल्याला गायींच्या आणि म्हशींच्या पासून मिळू शकते। त्याचबरोबर आपल्याला आपल्या जमिनीसाठी चांगल्या शेणखताची गरज असते, त्यामुळे आपल्याला उत्तम प्रकारचं स्वतःचं शेणखत मिळू शकते। आणि भविष्यात जर तुम्ही गोठा प्रोजेक्ट वाढवला तर ह्या शेणखतापासून वेगवेगळ्या प्रकारची गांडूळ खत तुम्ही तयार करू शकताय, सेंद्रिय खत तयार करू शकताय। भविष्यात त्याचा सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे, कारण सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला सेंद्रिय खत आणि गांडूळ खताची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। आम्ही ह्या जनावरांच्या गोठ्याच्या शेणखतापासून गेले 10 वर्ष गांडूळ खत आणि सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणावर आम्ही तयार करतो, त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। आपण सुद्धा या बाबतीत
वेगवेगळ्या प्रकारची खतं आपल्या शेती करता किंवा वेगवेगळे तुम्हाला व्यवसाय करायचा असेल त्या प्रमाणे करू शकताय। त्याचबरोबर दुधाचं उत्पादन जर तुमच्याकडे बऱ्यापैकी 100 लिटर 200 लिटर पर्यंत जर गेलं तर तुम्ही स्वतः दुधाचे जे उपपदार्थ आहेत म्हणजे दही, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, कमीत कमी दही लस्सी तरी जरी तुम्ही ह्या उपपदार्थ म्हणून तयार केला आणि भविष्यात विकला तर तुमच्या ह्या उत्पादनाला फार मोठी मागणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे भविष्यात दुग्ध व्यवसायाला चांगली ऊर्जित अवस्था मिळणार आहे। त्यामुळे ह्या व्यवसायाकडे जास्तीत जास्त लक्ष देणं हे गरजेचं आहे। दुग्ध व्यवसायामध्ये दुधाचं उत्पादन घेतोय, त्याबरोबर सेंद्रिय खताचं उत्पादन घेतोय, गांडूळ खताचं उत्पादन घेतोय। त्यासाठी आम्ही पूर्णपणे ही जी खतं तयार होतात ही आंब्याला देतो, स्ट्रॉबेरीला देतो, द्राक्ष बागेला देतो। मोठ्या प्रमाणावर आम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये उत्पादन मिळवतोय। गेली 10 वर्षे आपण स्वतःचं शेणखत असल्यामुळं उत्तम दर्जाची खतं आपण शेतकऱ्यांना विकू शकतो। आपण सुद्धा याचं अनुकरण केल्यास भविष्यात आपल्याला उत्तम प्रकारचं आर्थिक अर्थार्जन होऊ शकते। तेव्हा हे सर्व गोष्टी आपण पूर्णपणे लक्षात घ्याव्यात आणि दुग्ध व्यवसायाकडे आपण जास्तीत जास्त वळावं ही नम्र विनंती। आपण माझे हे 4 शब्द व्यवस्थितपणे ऐकून घेतला त्याबद्दल मी आपला आभारी आहे।